हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचं न्यूजपेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की एंटरटेनिंग पेटिशन्स ऑन रिलीजियस प्रॅक्टिसेस कॅन हॅव फार रिचिंग कॉन्सिक्वेन्सेस से सुप्रीम कोर्ट. आता आपल्याला माहिती रिसेंटली काय झालं होतं, शबरीमालाची जी केस होती त्याचा निकाल ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने दिला होता, पण त्याच्यावरती सुद्धा जी रिव्ह्यू पिटिशन आली होती आणि त्याच्यावरती पुन्हा एक कॉन्स्टिट्युशनल बेंच बसली होती. आणि त्याचबरोबर रिसेंटली अजून एक जी रिलीजियस पिटिशन जी होती ती सुप्रीम कोर्टासमोर आली होती. तर सुप्रीम कोर्टाचे जजेस होते त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक वेळेस म्हणजे समजा प्रत्येक रिलीजनच्या बाबतीत किंवा प्रत्येक रिलीजियस प्रॅक्टिसेस बद्दल जी काही पेटिशन असेल जर ती सुप्रीम कोर्टासमोर आली आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती जर आहे ती ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, प्रॉपरली कारवाई करायला सुरुवात केली, तर त्याचे जे परिणाम असतील ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात आणि एक लाँग लास्टिंग असे परिणाम होऊ शकतात. आता त्यांचं असं म्हणायचं कारण काय? त्यांचं म्हणणं आहे की भारत जो आहे एक नेहमी सिव्हिलायझेशनल एक देश असतो, देश आहे. आणि त्याच्यामध्ये रिलिजन जो आहे तो पब्लिकसाठी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे नेहमी. म्हणजे रिलिजन आणि जी भारतातले जे लोक आहेत ते खूप जास्त क्लोजली रिलेटेड आहेत. रिलिजनच्या विरोधात जास्त बोलणं त्यांना आवडत नाही किंवा रिलिजनच्या जर समजा रिलिजियस बुक्समध्ये काही सांगितलंय किंवा रिलिजियस पर्सनॅलिटीजनी काही सांगितलं, तर त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावरती जे आहे ते एक पूर्णपणे विश्वास ठेवण्याची जी परंपरा म्हणा किंवा विश्वास आहे, तो पाहायला आपल्याला मिळतो. मग याच्यावर त्यांचं म्हणणं आहे, की जर याच्यावरती जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल बेंच असेल, म्हणजे फक्तच एक सुप्रीम कोर्टाची 9 लोकांची एक बेंच आहे. त्यांनी एक डिसिजन दिला, तर तो एकदा सर्व लोकांना पटेल की नाही ह्याच्यावरती शंका आहे. त्याच्यानंतर जो इम्प्लिमेंट करायचं म्हणलं एक्झिक्युटिव्हली, तर त्याच्यामुळे एक लाँग लास्टिंग किंवा फार रिचिंग असे परिणाम पाहायला मिळू शकतात. आता ह्याच्या बाजूला दुसरी साइड जी आहे त्यांचं म्हणणं आहे, की भारत जो देश आहे, हा आता कॉन्स्टिट्यूशननी ड्रिव्हन देश आहे. म्हणजे भारतामध्ये आता ना पार्लमेंट जे आहे, ना पार्लिमेंट सर्वोच्च आहे, ना ज्युडिशरी सर्वोच्च आहे. भारतामध्ये आता कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय होतं, की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक धर्माला जे एक समान अधिकार मिळालेले आहे आणि प्रत्येकाला जे एक समान दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं. म्हणूनच आपण धर्मनिरपेक्ष जे तत्व होतं ते स्वीकारलं होतं. म्हणजे किती छोटा धर्म असो आणि कितीही मोठा धर्म असो, दोघं जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशन समोर आणि आपली जी बॉडीज आहेत, गव्हर्नमेंट बॉडीज त्यांच्यासाठी समान असणार आहे. आणि तीच गोष्ट जी आहे ती प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. मग अशा कंडिशनमध्ये ज्या गोष्टी ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जाणाऱ्या असतील, त्या गोष्टींना विरोध झालाच पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध एक ज्युडिशियल ॲक्शन जी आहे ती प्रॉपर अशी घेतली गेलीच पाहिजे असं दुसरा विषय. आता ह्याच्यामध्ये जे आहे ती कुठे ना कुठे एक बॅलन्स साधणं गरजेचं आहे. कारण हे सुद्धा खरं आहे, की समजा शबरीमालाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की तुम्हाला महिलांना जे आहे ती त्याच्या मंदिरामध्ये जाण्याची एंट्री असेल. पण तिथले जे लोक होते त्यांना ती गोष्ट पटली नाही. त्यांचं म्हणणं होतं, की ही जी गोष्ट आहे, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आमची. तिथले जे देव आहेत त्यांना ती गोष्ट नाही पटत. म्हणजे त्यांच्या हिशोबाने परंपरेनुसार त्या देवाला त्या वयोगटातल्या महिलांचा जो सहवास असेल किंवा त्यांची जी एंट्री असेल मंदिरातली ती त्यांना मान्य नाहीये. तर त्याच्याबद्दल ते उदाहरण देतात ना, म्हणतात, की कामाख्या देवीचं जे मंदिर आहे आसाममध्ये, तिथं जे आहे ते बऱ्याच वेळा पुरुषांना एंट्री नसते. मग अशा वेळेस काय करायचं? मग त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पुरुषांना एंट्री द्यायची का? मग ह्या ज्या गोष्टी असतात, की कोणाला एंट्री द्यायची, कोणाला नाही द्यायची, ह्या ज्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टापेक्षा जर एखादी बॉडी असेल, जी प्रॉपरली म्हणजे जसं आपलं कॉन्स्टिट्यूशन चालतं, की ज्याच्यामध्ये सगळ्यांना समान दृष्टीने पाहण्याच्या गोष्टी असतात. मग जर समजा रिलिजियस बद्दल काही गोष्टी असतील, तर त्याच्याबद्दल रिलिजियस बॉडी असेल, अ, जे धर्मगुरू वगैरे असतील त्यांच्या त्यांच्या धर्माचे, त्यांनी एक प्रॉपरली आजची जी बदलणाऱ्या टाईमनुसार जर त्यांनी त्या बदलणाऱ्या टाईमनुसार जे योग्य अशा प्रिन्सिपलवर बेस काही डिसिजन्स घेतले, तर ते जास्त बेटर राहू शकतात. आणि ते जे त्याच्याबद्दलचं जे एक्सेप्टन्स असेल पब्लिकच्या मनामध्ये, ते जास्त असेल. कारण आपल्याला आजही माहिती की धर्मगुरू जे आहेत, आपण म्हणतो की ते तेवढं महत्त्वाचे नाहीयेत किंवा ते फसवतात वगैरे. पण तरी सुद्धा त्यांचं जे एक्सेप्टन्स आहे लोकांच्या मनात, तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळं प्रिन्सिपल आणि दुसऱ्या साइडला कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्युडिशरीच्या ऐवजी जर धर्मगुरू असतील त्या त्या धर्माचे, त्यांच्याद्वारे जर ह्यांचा संगम घडवून जर काही गोष्टी पोहोचवता आल्या, तर कुठे ना कुठे एक बॅलन्स अप्रोचनी गोष्टी पोहोचतील आणि त्याचा एक्सेप्टन्स वाढेल आणि रिलिजन्स जे आहेत ते जास्त जे आहेत ते टाईमनुसार जे आहेत ते मेल्ट झालेले दिसतील, ते टाईमनुसार जे आहेत ते अडॅप्ट झालेले दिसतील, इनोव्हेट झालेले दिसतील. सो ही गोष्ट जी आहे ती आपल्याला पाहायला पाहिजे. ह्याच्यावरती होऊ शकतं की सोसायटीमध्ये झालं किंवा ज्युडिशरीच्या बाबतीत म्हणलं तर जी-एस-2 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ह्याच्यावरती काय ॲक्शन घेतली पाहिजे आणि रिलिजियस अफेअर्समध्ये खरंच ज्युडिशरीनी पडणं गरजेचं आहे का? आणि समजा जर तुम्हाला गव्हर्नमेंट बॉडी असेल किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीने जर ह्याच्यामध्ये पडायचं असेल, तर ज्युडिशरीपेक्षा एक्झिक्युटिव्ह किंवा पार्लमेंट ह्याच्यामध्ये जास्त बेटर परफॉर्म करेल का? कारण जी पार्लमेंट आहे
किंवा एक्झिक्युटिव्ह आहे ते पब्लिक कडून किंवा लोकांकडून डायरेक्टली निवडून आलेले आहे. ज्युडिशरी ही लोकांकडून निवडून आलेली नाहीये. त्याच्यामुळे जनतेचं प्रतिनिधित्व त्यांना करायचं नाहीये. जनतेबद्दल अकाउंटेबिलिटी जी आहे ती तेवढ्या प्रमाणात त्यांची नाहीये. त्याच्यामुळे जर ह्या गोष्टी पार्लिमेंटद्वारे किंवा एक्झिक्युटिव्हद्वारे झाल्या तर जास्त बेटर पडतील का? ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला पाहिजे. पुढची न्यूज काय होती की ओपननेस नॉट आयसोलेशन इज द बेडरॉक ऑफ द वेस्ट. आता रिसेंटली काय झालं होतं की डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून आले, डोनाल्ड ट्रम्प एक अशा माइंडसेटची व्यक्ती आहे की ती इमिग्रेशनला तेवढी पॉझिटिव्हली घेत नाही. त्यांना असं वाटतं की जे इमिग्रंट्स आहेत ते युएसला झालं किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये सुद्धा काही असे लोक आहेत किंवा काही पार्टीज आहेत, त्यांना असं वाटतं की हे जे इमिग्रंट्स येतात एशियन कंट्रीज मधून, आफ्रिकन कंट्रीज मधून, त्याच्यामुळे त्यांचा देश जो आहे तो खराब होतो, पोल्यूट होतोय. आणि इव्हन ज्या पद्धतीची लँग्वेजेस जी आहे ते डोनाल्ड ट्रम्प वापरतात ती खूपच जास्त घटिया अशी पद्धतीची लँग्वेज ते इमिग्रंटसाठी वापरतात. ह्याच्यातून त्यांना एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे, जर इमिग्रेशन कंपल्सरी आहे किंवा इमिग्रेशन जर नेसेसरीच आहे युएस साठी, तर ते इमिग्रेशन जे आहे ते युरोपियन कंट्रीज मधून का नाही होत आणि एशिया कंट्रीज किंवा आफ्रिकन कंट्रीज मधूनच त्यांच्याकडे का होतं. मग त्यांचं म्हणणं आहे की इमिग्रेशन झालंच नाही पाहिजे. कारण ते ज्या लेवलवरचे लोक आहेत ते स्वतःला खूप जास्त सुपिरियर समजतात. मग ते रेस वाईज असेल, रिलिजन वाईज असेल, ते स्वतःला सुपिरियर समजतात. आणि ही जी गोष्ट ती थोडीशी आपल्याला आपली जपान झालं, साऊथ कोरिया झालं, ह्या कंट्रीजमध्ये सुद्धा पाहायला मिळते. त्याच्यामुळे ही जी इमिग्रेशन बद्दलची त्यांची जी प्रिन्सिपल्स असतील, त्यांची वागणं असेल ते खूपच चुकीचं आहे किंवा खूपच खालच्या दर्जाचं त्यांचं जे एक माइंडसेट जो आहे तो आपल्याला दिसून येतो. पण आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट जी आहे ती ते पाहायला तयार नाहीत, की यूएस हा जो देश आहे तो मुळातच जो आहे तो इमिग्रंट्स पासून बनलेला देश. म्हणजे युरोपियन जे कंट्री होते, युके झालं, फ्रान्स झालं, स्पेन झालं, ह्या कंट्रीजने अमेरिकन कॉन्टिनेंटवरती, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट, साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट यांच्यावरती रूल केलं. ते लोक बाहेरून येऊन त्यांनी अमेरिका वसवलं होतं, वसाहती वसवल्या, त्याच्यानंतर त्याचा देश झाला. त्याच्यानंतर फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर याच्यानंतर सुद्धा जे ते मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक गेले, त्यांच्यामुळं इनोव्हेशन जे होतं अमेरिकेमध्ये झालं होतं. जेव्हा जर्मनीचं डिसइंटिग्रेशन झालं होतं, नाझी जर्मनीचं. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे सायंटिस्ट होते, त्यांना घेऊन अमेरिकेने नासा जे होते ते प्रोग्रेस केलं होतं. त्याच्यामुळं अमेरिकेचा जो स्पेस प्रोग्राम होता, सायन्स प्रोग्राम होता, इनोव्हेशन जे होतं ते खूप जास्त पुढे पोहोचलं होतं. त्याच्यानंतर भारतामधले जे मोठमोठे इंजिनियर्स होते, एकदम केपेबल असे, टॅलेंटेड असे इंजिनियर्स होते, ते जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा तिथं आयटी कल्चर जे होतं ते बूम झालं होतं. बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा बूम झालं होतं. एआय मध्ये असेल आजच्या काळामध्ये, एनविडिया मध्ये, चिप मेकिंग मध्ये इंडियन्सचा जो आहे तो खूप मोठा रोल आहे. जे मोठमोठ्या कंपनीज आहेत युएस मधल्या, त्याचे सीईओ आज इंडियन आहेत, इंडियन ओरिजिन असे सीईओ आहेत. मग कुठे ना कुठे त्यांना ते गोष्ट किंवा ते लोक मान्य आहेत, कारण ते त्यांच्या इकॉनॉमीला ग्रो करतात. पण त्यांचं दुसऱ्या साईडला म्हणणं आहे की आम्हाला इमिग्रेशन, म्हणजे जर इकॉनॉमिक बेनिफिट तुम्ही देत असताल तर युएसला मान्य आहे. पण इमिग्रंट्स म्हणून ते त्यांना मान्य नाहीत. म्हणजे ही जी गोष्ट आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांचं म्हणणं आहे, की हे फक्त यूएसची पॉप्युलेशन वाढवतात, त्याच्यामध्ये काही ग्रोथ देत नाहीत. पण ही गोष्ट खूप जास्त चुकीची आहे. म्हणजे यूएस झालं, युरोपियन कंट्रीज झालं. एक तर युरोपियन कंट्रीजनी कोलोनायझेशन मधूनच त्यांची सगळी जी वेल्थ होती ती जमा केली होती. आणि आज सुद्धा त्यांची जी ग्रोथ आहे, ग्रोथ म्हणा, ग्रोथ डिरायव्हिंग फॅक्टर्स आहे, त्याच्यामध्ये इमिग्रंट्स हा जो खूप मोठा रोल प्ले करतात. जर ते नसतील तर त्यांच्या यूएसमध्ये झालं, युरोपमध्ये झालं, नवीन इनोव्हेशनच्या बाबतीत जे आहे ते इनोव्हेशन नाही होणार. त्याच्यानंतर ज्या गोष्टी किंवा जे तुम्हाला जे वर्क फोर्स म्हणून काम करणं असेल, त्याच्यामध्ये ते खूप जास्त मागे पडतात. आता ज्या पद्धतीचे लेबर रूल्स वगैरे युएसए मध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, मग त्याच्यामुळे त्यांना जो आहे तो प्रॉफिट होणार नाही म्हणून ते काय करतात, की त्यांचं काम जे आहे ते आउटसोर्स करतात किंवा त्यांचे फॅक्टरीज, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स दुसऱ्या देशांमध्ये टाकतात. मग त्यांना जो बेनिफिट असतो तो तर मान्य आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचं म्हणणं काय, हा जो बेनिफिट आहे त्याचं आम्हाला देणं घेणं नाही आणि हे उपकार आहेत आम्ही डेव्हलपिंग कंट्रीजवरती केले असतात. त्याच्यामुळे हा जो अप्रोच आहे तो चुकीचा आहे. ते हे विसरतात की वेस्ट मध्ये जी डेव्हलपमेंट झाली होती, वेस्ट जरी ग्रो झालं होतं, ते ह्याच्यामुळे झालं होतं की त्यांनी नेहमी ओपननेसचा अप्रोच दाखवला होता, आयसोलेशनचा नाही. त्याच्यामुळे जर डोनाल्ड ट्रम्प या पद्धतीने इमिग्रंट्सला म्हणजे हातात बेड्या वगैरे टाकून जर परत पाठवणार असतील, तर हे एक प्रकारची ही युएसच्या डाउनफॉलची अजून एक स्टेप असणार आहे, ना की दुसऱ्या देशांचा अपमान किंवा दुसऱ्या देशांसाठी लॉस असणार ही गोष्ट. हे मात्र ते विसरतात. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, की इमिग्रेशन यांची नेहमीच वेस्टला जे आहे ते फायदा झाला. आता याच्यामध्ये भारतासाठी गोष्ट काय, की भारताबाबत जे झालं, की जे इमिग्रेशन म्हणजे भारतातून जे बाहेर जातात, त्याच्यामुळे भारताचं जे आहे ते ब्रेन ड्रेन होतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो, की भारतामधलं जे टॅलेंट आहे ते नेहमी बाहेर जातं. मग त्यांना प्रॉपर अप्रोच अपॉर्च्युनिटीज भेटत नाहीत. इथलं रेड टेपिझम म्हणा किंवा स्लो ग्रोथ असेल किंवा आपली जी इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोक आहेत त्यांना सुद्धा पुढे आणायचंय. त्याच्यामुळे आपले जे मेजर फंड वगैरे असेल तो तिकडे जातो आणि तो गरजेचा सुद्धा आहे. मग याच्यामुळे काय होतं, की ते टॅलेंटला वाटतं, की त्यांच्या टॅलेंटला जस्टिस जो आहे तो भारतामध्ये भेटणार नाही म्हणून ते भारताच्या बाहेर जातात.
आणि त्याच्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन करतो लोकं. आणि ही जी गोष्ट ती भारतासाठी खराब आहे. चायनाच्या बाबतीत पाहिलं तर चायनाने ती जी गोष्ट होती ती त्यांच्याकडे कंट्रोल करून ठेवली होती, की म्हणजे त्यांचं टॅलेंट त्यांनी स्वतःकडे जोपासून ठेवलं तर त्याला ग्रो करण्याचे चान्सेस दिले. त्याच्यामुळं जर वेस्ट हा अप्रोच वापरत असेल, की इमिग्रंट्स नकोयत, तर मग इंडियासाठी अपॉर्च्युनिटी आहे, की जर त्यांनी भारतामधले टॅलेंट भारतामध्येच ठेवून, म्हणजे त्यांना अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाईड करून, त्यांना ग्रो करण्याचे चान्सेस, एटमॉस्फिअर इथं जर क्रिएट करून दिला, तर भारतामधलं टॅलेंट जे आहे ते भारताला खूप मोठ्या प्रमाणात ग्रो करून देऊ शकतं. त्याच्यामुळं ही गोष्ट त्यांच्या डाउनफॉलसाठी यूएसच्या डाउनफॉलसाठी तरी कारणीभूत ठरणार असेल, तरी ही जर आहे इंडियासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून काम करू शकते. तर ज्या पद्धतीचं रेसिझम आज इंडियन्सना यूएसमध्ये झालं, कॅनडामध्ये, युरोपमध्ये पाहायला भेटतं. इव्हन तुम्ही टुरिझमसाठी जरी गेले, तरी ती गोष्ट जी आहे ती रेसिझम मोठ्या प्रमाणात फेस करावं लागतं. मग ह्या पद्धतीने जर असेल, त्याच्यामुळे बऱ्याच इंडियन्सला वाटतं, की आता आपल्याला पुन्हा आपल्या देशात जाणं जे आहे ते बेटर राहणार आहे. अरब कंट्रीजमध्ये तेवढी सिक्युरिटी राहिली नाही. मग जे टॅलेंट असणार आहे किंवा जे वेल एस्टॅब्लिश्ड जे लोक आहेत इंडियन्स मधले, जे बाहेर गेलेले एनआरआयस, ते पुन्हा भारतात येऊ शकतात आणि जर त्यांना प्रॉपर इथॉस प्रोव्हाईड केला गेला, तर ते इंडियाच्या डेव्हलपमेंटमध्ये एक मेजर रोल प्ले करू शकतात. पुढची न्यूज काय होती, की बिल्डिंग हॅझार्ड्स. इंडिया नीड्स टू डू मोर टू बोथ प्रिव्हेंट अँड फाईट फायर्स. आता रिसेंटली दिल्लीमध्ये एक इन्सिडेंट झाला होता, की तिथं एसी जो होता, एसी मध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्याच्यामुळे जी आग लागली होती, त्याच्यामुळे त्या बिल्डिंग मधले 9 लोकांचा जो होता मृत्यू झाला होता. नुकसान झालं. ते ओव्हरलोड होतात. म्हणजे ते समजा ओव्हरलोड होतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ब्लास्ट होण्याचे चान्सेस जे खूप असतात. तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये टाईम टू टाईम रिपेअरिंग असेल, मेंटेनन्स असेल ते करणं गरजेचं आहे. जर ते ओव्हरलोड होत असतील तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत. खूप जास्त जसं आपण म्हणतो की खूप जास्त ओव्हरलोड तर त्याच्यामुळे टेम्परेचर त्यांचं खूप जास्त वाढू शकतं. ओव्हरलोड होऊन ओव्हरहीटिंग होऊन त्याच्यामध्ये ब्लास्ट होऊ शकतो. फ्रिजच्या बाबतीत तसं होतं. त्याच्यामुळे काही मेजर्स जे सांगितले जातात टेक्निकली की फ्रीज असेल तर तुम्ही भिंतीपासून थोडंसं दूर ठेवा जेणेकरून मागून जी त्याची एअर सर्क्युलेशन आहे ते प्रॉपरली होईल आणि एअर सर्क्युलेशनमुळे ते जी ओव्हर हिटिंगची जी समस्या जी आहे ती रेफ्रिजरेशनमध्ये येणार नाही. जर एसी तुमचा जर उन्हामध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं शेड तयार करायला पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी असतील. जर लिकेज होत असेल, काही बाहेर पडत असेल पाणी वगैरे तर त्या गोष्टी टाईम टू टाईम मेंटेनन्स केल्या पाहिजे. ह्या गोष्टींमुळे जे आहे ते असे ब्लास्ट जे आहेत ते टाळतात. आता ह्या गोष्टी झाल्या तर टेक्निकल वगैरे, पण काही वेळा असं की एक नॅचरल कॉजेसनी म्हणा किंवा अँथ्रोपोजेनिक कॉजेसनी मग गॅस ब्लास्ट असेल किंवा नॅचरल कॉजेसनी काही जर समजा आग वगैरे लागली, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हॅझार्डस सिच्युएशन तयार होती. आता बघतो की एक्स्टिंग्विशरची जी गाडी वगैरे असेल अग्निशामक दलाची, ती तिथपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. आणि ती प्रॉपरली पोहोचत नसल्यामुळं, त्यांना वेळेवर कारवाई करता येत नसल्यामुळे सुद्धा ते आग पसरून जास्त जे आहे ते नुकसान होतं. मग जीवितहानी म्हणा, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे, की जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट करता, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्यावेळेसच या गोष्टींचा जो आहे तो उपाय करणं गरजेचं आहे. मग बिल्डिंग जी आहे ती फायर प्रूफ करण्यासाठी काही गोष्टी, मग फायर एक्स्टिंग्विशर लावणं असेल, पाण्याचे कनेक्शन्स असतील त्या प्रॉपरली करणं असेल. त्याच्यानंतर मग अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या प्रॉपरली गेल्या पाहिजेत, तेवढी स्पेस असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याची जी हाईट असेल, ती रोडचे जे पॅरामीटर जे नॉर्म्स असतील म्युनिसिपालिटीने घालून दिलेले त्या हिशोबाने झाल्या पाहिजेत आणि जर नसतील होत ते अतिक्रमण काढून टाकले पाहिजेत. ह्या गोष्टी केल्या तर जे आहे ते लाँग टर्ममध्ये एक सस्टेनेबल जे आहे ते फायर सेफ्टीचे मेजर्स जे आपण किंवा फायर सेफ्टी प्रो अशी जी सिच्युएशन जी आहे ते आपण तयार करू शकतो. पुढची न्यूज होती की हाऊ डज केरला प्लॅन टू टॅकल ऑइल स्पिल हॅझार्ड्स. आता समुद्रामध्ये जे ऑइल स्पिल होतं हे पाहायला गेलं तर तेवढं न्यूजमध्ये येत नाही, पण ती एक मेजर हॅझार्डस सिच्युएशन असते आपल्यासाठी. आता त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा समुद्रामध्ये ऑइल स्पिल होतं म्हणजे मोठ्या प्रमाणात ऑइल टँकर्स लीक करतात किंवा खाली पडले वगैरे, त्याच्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात ऑइल स्पिल होतं आणि ऑइल स्पिल झाल्यामुळे काय होतं की ते जेव्हा समुद्रामध्ये तेल तरंगतं तेव्हा हायपोथेटिक सिच्युएशन तयार होते. त्याच्यामुळे जे पक्षी असतील किंवा जे ओटर सारखे जे ॲनिमल्स असतात, ज्यांच्या फेदरमध्ये जे आहेत, जर ते ऑइल चिकटलं तर त्यांना प्रॉपरली जे आहे ते राहता येत नाही. ऑइल चिकटल्यामुळे जर पक्षी जे असतील, त्यांना उडता येत नाही. बाकी समजा सफोकेशन खूप जास्त होतं. जे मासे वगैरे असतात, त्यांना ते फिन्समधून जे ऑक्सिजन घेतात, त्यांना सफोकेशन होऊन त्याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतं. त्याच्यानंतर किडनी डॅमेज असेल, ह्या गोष्टी होतात. त्याचबरोबर या गोष्टी झाल्यामुळे जे प्रायमरी जे कन्झ्युमर असतात, म्हणजे मासे वगैरे हे झाले,
त्यांचा बळी जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांच्यावरती डिपेंडेंट असणारे सेकंडरी जे कंझ्युमर असतात त्यांचा बळी जाऊ शकतो. आणि ह्या सगळ्यावरती डिपेंडेंट असणारी जी समजा आपली मासेमारी इंडस्ट्री असेल, टुरिझम इंडस्ट्री असेल, ती सुद्धा डिस्ट्रॉय होऊ शकते. त्याच्यामुळे ऑइल स्पिल जे आहे ते दिसत नसलं तरी जे एक मोठा हझार्डस सिच्युएशन आहे आणि त्याच्यामुळे पसरली एक कंप्लीट जी एरिया आहे तिथली इकोसिस्टम आणि इकॉनॉमिक सिस्टीम ही दोन्ही जी आहे ती डिस्टर्ब केली जाऊ शकते. आता याच्यामध्ये म्हणजे जेव्हा ऑइल स्पिल होतं, एक तर होऊ नये याच्यासाठी मेजर्स असतील आणि झाल्यावर सुद्धा काही मेजर्स असतात. मग त्याच्यामध्ये मेकॅनिकल काही असतात की स्किमर्स वापरा किंवा बूम वापरा जेणेकरून ते जे ऑइल स्पिल झाले ते काढून टाकते. त्याच्यानंतर काही बायो रिमेडिएशन असतात की काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे असतात जे ऑइल जे आहे त्याच्यावरती जगू शकतात. त्याला हायड्रोकार्बन्सला ब्रेक करतात. त्याच्यामुळे ते जे ऑइल स्पिल आहे ते रिकव्हर करता येईल. कधी-कधी जर समजा समुद्रामध्ये तिथं मोठ्या प्रमाणात इकोसिस्टम नसेल, तर काय केलं जातं की ते जे फ्रेश ऑइल असेल त्याला जाळून टाकतात. आता ह्याच्यामुळे ते ऑइल रिकव्हर तरी होतं म्हणजे ऑइल जे आहे ते पाण्यामधून काढून तरी जातं. पण त्याच्यामुळे एअर पोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. पण काही-काही ठिकाणी जर ऑइल स्पिल थोड्या प्रमाणात असेल, तर त्याला तसंच इव्हॅपोरेशनसाठी सोडून दिलं जातं. त्याच्यामुळे काही गोष्टी म्हणजे याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग जी आहे ती करणं गरजेचं आहे. कारण आपला ट्रेड जो आहे तो वाढत चाललेला आहे. आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट जे ते मोठ्या प्रमाणात करतोच आहे. मग ह्याच्यावरती एक प्रॉपर मेकॅनिझम असणं गरजेचं आहे, की जर समजा ऑइल स्पिल झालंच, तर मग स्टेटकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी असतील, स्टेट इमिजिएटली कोणती ॲक्शन घेतील, सेंट्रल कोणते ॲक्शन्स घेतील, याच्यासाठी एक मेकॅनिझम जे आहे ते असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला प्रीसाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि मेन्समध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती की वॉज अ प्रॉपर डिबेट हेल्ड इन पार्लिमेंट ऑन सीईसी अँड इलेक्शन कमिशनर अपॉइंटमेंट लॉज सेस आज सुप्रीम कोर्ट. आता आपल्याला माहिती आहे की 2023 मध्ये एक जजमेंट दिलं होतं सुप्रीम कोर्टाने अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये काय केलं, जी कॉन्स्टिट्यूशन बेंच बसली होती याच्यामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की जी अपॉइंटमेंट मेथड आहे चीफ इलेक्शन कमिशनरची आणि इलेक्शन कमिशनरची, ही फक्त प्रेसिडेंटच्या सल्ल्यानुसार प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार प्रेसिडेंट त्यांची अपॉइंटमेंट करतील. ही जी प्रोसेस ही तेवढी कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा तेवढी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी मेथड नाही. म्हणजे प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये सामावून घेतलं किंवा प्रॉपर एक ट्रान्सपरंट अशी प्रोसेस नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, की एक कमिटी बनवली ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर असतील, लीडर ऑफ अपोजिशन असतील लोकसभेमधले आणि तिसरं म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील आणि ही तिघा जणांची कमिटी जी आहे ती एक नाव रेफर करेल किंवा नाव रेफर करतील आणि त्यांची जी आहे ती प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतील. आता हा लॉ पास करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की जोपर्यंत पार्लमेंट ह्याच्यावरती कोणता लॉ पास करत नाही, तोपर्यंतच ही सिस्टीम जी आहे ती वर्क करा. मग त्याच्यामुळं पार्लमेंटनी काय केलं, पार्लमेंटने एक लॉ पास केला आणि त्याच्यामधून त्यांनी काय केलं, की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना रिप्लेस करून युनियन कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे प्राईम मिनिस्टर नॉमिनेट करतील तो युनियन कॅबिनेट मिनिस्टर जो होता त्याचं इन्क्लुजन त्यांनी त्याच्यात करून घेतलं होतं. आता जेव्हा हा लॉ पास झाला, तेव्हा मोठ्या प्रमाणात अपोजिशन पार्टीजने त्याच्यावरती जे होते विरोध दर्शवला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन जे होते ते दाखल करण्यात आले होते. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं, की ही जी प्रोसेस होती ती तेवढी ट्रान्सपरंट नाही राहिली. ऑलरेडी इलेक्शन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. रिसेंटली चीफ इलेक्शन कमिशनर जे होते, त्यांच्याविरुद्ध इम्पीचमेंट मोशन सुद्धा आणायचा प्रयत्न केला गेला होता. त्याच्यामुळे ऑलरेडी ज्या बॉडीची जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्यांच्यावरती एवढा मोठा डाऊट आहे. मग अशा कंडिशनमध्ये आणि त्यांचं जे काम आहे ते इतकं मोठं आहे, की जर त्यांनी प्रॉपरली काम नाही केलं तर जी डेमोक्रेसी जी आहे तीच पूर्णपणे कोलॅप्स होऊ शकते. मग अशा बॉडीची जी सिलेक्शन आहे, त्याच्या बॉडीमधले जे लोक आहेत त्यांच्या सिलेक्शनसाठी जी प्रोसेस आहे ती ट्रान्सपरंट नाही राहिली आणि एक्झिक्युटिव्ह जे आहे ते ओव्हर डॉमिनेट झाले. म्हणजे याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर त्यांचं जे मत असेल आणि त्यांनी नेमणूक केलेल्या नॉमिनेशनचे जे युनियन कॅबिनेट मिनिस्टर असेल, त्यांच्या पद्धतीने जे आहे ते चीफ इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट होणार आहे. लीडर ऑफ ऑपोजिशनचं मत जरी वेगळं असेल, तरी त्याला मान्यता नाही राहणार कारण ते मेजॉरिटीमध्ये येणार नाही त्यांचं वोट. त्याच्यामुळं अशी पिटिशन दाखल करण्यात आले होते सुप्रीम कोर्टामध्ये, की हा जो लॉ आहे त्याला नल अँड व्हॉइड केलं जावं. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, की असं नाही करणार. कारण आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं, की जोपर्यंत पार्लमेंट नवीन लॉ प्रस्थापित करत नाही किंवा तयार करत नाही, तोपर्यंतच ही सिस्टम वर्क करणार. पण त्याच्यानंतर सुद्धा आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, की जेव्हा हा लॉ पास होत होता, तेव्हा प्रॉपरली अपोजिशनचं मत जे होतं ते विचारात घेतलं गेलं होतं का? त्यांना टाईम भेटला होता का याच्यावरती डिस्कशन करण्याचा? की डायरेक्ट फक्तच मेजॉरिटीमुळे होती त्यामुळे डायरेक्ट जी हा लॉ पास करण्यात आला होता. तर मग आता होऊ शकतं की ह्याच्यावरती एक पुन्हा रिथिंक केलं जाऊ शकतं. सुप्रीम कोर्ट काही निर्देश देऊ शकतं, की ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजेत. ही जी प्रोसेस आहे ती अजून जास्त ट्रान्सपरंट व्हावी.
इलेक्शन कमिशन जी आहे तिची अकाउंटेबिलिटी अजून जास्त प्रस्थापित व्हावी यासाठी होऊ शकतं की पुन्हा जे आहे ते सुप्रीम कोर्ट काही निर्देश देऊ शकतं. याच्यामध्ये आपल्याला प्री आणि मेन्समध्ये प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण चीफ इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट झाली आणि रिसेंटली त्यांच्या इम्पीचमेंटसाठी सुद्धा काही प्रयत्न करण्यात आले होते. तर त्याच्यावरती तुम्हाला प्रीमध्ये प्रश्न विचारतील आणि मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो की चीफ इलेक्शन कमिशनरचा रोल किती महत्त्वाचा आहे. बदलत्या टाईमनुसार किंवा सध्याच्या घडीला चीफ इलेक्शन किंवा इलेक्शन कमिशन जे आहे त्याची इम्पोर्टन्स काय आणि ते इफेक्टिव्हली काम करतंय का? की एक फक्त नॉमिनेट केले गेलेली जी पार्टी किंवा रुलिंग पार्टीच्या दबावाखाली येऊन जे आहे ते काम करताय. याच्यावरती जे आहे ते मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्पर्धा थँक